11th केमिस्ट्री लेक्चर. आपलं चॅप्टर चालू आहे हायड्रोकार्बन्स. ह्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन स्टडी करतोय. सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ बेन्झीन. ह्याच्यामध्ये जी फर्स्ट रिॲक्शन बघितली होती ती कोणती होती? हॅलोजन रिॲक्शन. मग आता ह्या हॅलोजन रिॲक्शनमध्ये काय होतं तर सबस्टिट्यूशन ऑफ हायड्रोजन of benzene ring, one or more hydrogen of benzene ring is substituted by halogen atom. कशानं तो सबस्टिट्यूट होतो तर हायड्रोजन हॅलोजननं. फक्त हायड्रोजन त्याच्यातून निघून जातो आणि तिथे काय अटॅच होतो? हॅलोजन. ह्या रिॲक्शनला म्हणतात हॅलोजिनेशन रिॲक्शन. मग त्याच्यामध्ये क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन. क्लोरिनेशनमध्ये काय होतं? हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन आणि ब्रोमिनेशनमध्ये हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय ब्रोमीन. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोफाईल कसा जनरेट होता हे स्टडी केलं होतं. नंतरची जी रिॲक्शन होती ती होती नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशनमध्ये काय होतं? सबस्टिट्यूशन ऑफ हायड्रोजन ॲटम बाय नायट्रो ग्रुप. तिथं हायड्रोजन ॲटम कशानं रिप्लेस होतं तर नायट्रो ग्रुपनं NO2. ती रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते तर नायट्रेटिंग मिक्सचर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 याच्या प्रेझेन्समध्ये ती रिॲक्शन होते. मग HNO3 मधलं आपण HNO3 साठी काय लिहितो तो HONO2. मग त्याच्यातला NO2 ग्रुप तिथं सबस्ट्रेट होतो आणि तो जो हायड्रोजन रिप्लेस होणार आहे तो हायड्रोजन आणि OH ॲज अ H2O म्हणून काय पडतं तिथं बाहेर पडतात. ह्या दोन रिॲक्शन आपण स्टडी केल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढच्या रिॲक्शन स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. सल्फोनेशन रिॲक्शन. आता ह्याच्यामध्ये काय होतं? हायड्रोजन कशाने रिप्लेस होतं तर SO3H ग्रुप. तर ह्याच्यातला जो H2SO4 मधला जो SO3H ग्रुप आहे त्यानं एक हायड्रोजन रिप्लेस होतो आणि हा OH आणि H2O काय पडतं इथं बाहेर पडतं. तर ही रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते तर फक्त H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड जे H2SO4 असेल त्यालाच म्हणतात फ्युमिंग H2SO4. ज्याच्यातून असं वाफ येत असतील H2SO4 असतं. कॉन्सन्ट्रेटेड हायली कॉन्सन्ट्रेटेड जो फॉर्म असतो फ्युमिंग H2SO4 त्याच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. टेम्परेचर आहे 373 केल्विन. सेम रिॲक्शन जशी आपण नायट्रेशनची केली तशीच करायचं किंवा हॅलोजिनेशन केलं तसं. फक्त H2SO4 साठी काय लिहिले बघा. याच्यातला OH म्हणजे हा एक H यातला आणि एक O म्हणजे OH बाहेर काढलं राहिलं काय मग S. ऑक्सिजन 3 राहतील SO3 आणि ह्यातला राहिलेला आहे H. OH SO3H. मग त्याच्यातला जो SO3H आहे तो तिथं काय होतो अटॅच होतो किंवा हायड्रोजनला सबस्ट्रेट करतो. हायड्रोजनच्या तिथं काय तो SO3H येतो. तो हायड्रोजन आणि OH ॲज अ H2O त्याच्यातून काय पडतं बाहेर पडतं. तशीच सेम जसं नायट्रेशन वगैरे सल्फोनेशन केलं होतं तशीच रिॲक्शन आहे. मग बघा OH SO3H कशाच्या प्रेझेन्समध्ये बेन्झीन रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड किंवा फ्युमिंग H2SO4 ॲट 373 केल्विन टू गिव्ह बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. इथं काय मिळतात SO3H. याचं नेमिंग काय असतं बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. फक्त एक हायड्रोजन कशानं रिप्लेस होतो SO3H ग्रुपनं. त्याला म्हणतात सल्फोनेशन रिॲक्शन. प्लस H2O काय बाहेर पडणार आहे इथून बाय प्रोडक्ट ॲज अ H2O बाहेर पडेल. प्रोडक्ट काय मिळतं बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. फक्त एक हायड्रोजन कशाने रिप्लेस होतो तर H2SO4 मधला SO3H जो ग्रुप असतो त्यांना रिप्लेस होतो आणि OH आणि H ॲज अ H2O बाहेर पडतं. नायट्रेशनसारखी सेम रिॲक्शन आहे. तिथं NO2 सबस्टिट्यूट होत होता. इथं काय सबस्टिट्यूट होतं तर SO3H. वेन बेन्झीन इज हिटेड विथ फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड ओलियम. त्याला काय म्हणतात बघा फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिडला ओलियम. आता जेव्हा सल्फ्युरिक ॲसिड तयार होतं मॅन्युफॅक्चर्ड सल्फ्युरिक ॲसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस जे आपण ह्याच्यामध्ये स्टडी करणार आहे तुम्हाला तो आहे पिरियडिक टेबलमधला जो एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आहे मॅन्युफॅक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. कोणत्या प्रोसेसमध्ये हे स्टडी होतं तर कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये. हे 12th नेक्स्ट इयरला तुम्हाला त्याचं प्रिपरेशन आहे. त्याचं कसं मॅन्युफॅक्चर केलं जातं H2SO4 कसं मॅन्युफॅक्चर होतं त्याचं. मग ते H2SO4 तयार होताना त्याच्यामध्ये अगोदर काय होतं ओलियम तयार होतो हायली कॉन्सन्ट्रेटेड फ्रॉम. तो काय असतो H2S2O7. हा एकदम हायली कॉन्सन्ट्रेटेड फ्रॉम असतो ओलियम. हा वॉटरला डायल्यूट करून काय केलं जातं त्याच्यापासून सल्फ्युरिक ॲसिड तयार केलं जातं. एकदम कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म असतो. त्याच्या प्रेझेन्समध्ये जर रिॲक्शन झाली बघा व्हेन बेन्झीन इज हिटेड विथ फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड ॲट 373 केल्विन. कोणत्या रिॲक्शन होते किती टेम्परेचरला तर 373 केल्विनला काय मिळतं आपल्याला गिव्ज बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. त्याच्यापासून मिळतं बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. तर इथं जो इलेक्ट्रोफाईल आहे तो कोणता आहे बघा SO3.
इलेक्ट्रोफाईल कोणता SO3 फ्री सल्फर ट्रायऑक्साईड. हे जरा वेगळं आहे, लक्षात बघा. इलेक्ट्रोफाईल कारण आपण म्हणतो नेहमी E+ बघितलं आपण, Cl+ होतं, Br+, त्यानंतर नायट्रोनियम आयन NO2+ असे इलेक्ट्रोफाईल्स होते. पण इथं फक्त काय आहे तर SO3 आहे, फ्री सल्फर ट्रायऑक्साईड. याच्यामध्ये काय आहे, फ्री सल्फर ट्रायऑक्साईड हा इलेक्ट्रोफाईल आहे. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे बघा फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल कसा जनरेट होतो तर ट्वाइस ऑफ H2SO4, 2 मॉलिक्युल्स H2SO4 चे घेतलेत, त्याच्यातून एक H3O+ बाहेर पडतो, दुसरा HSO4 बाहेर पडतो आणि एक SO3. ह्या रिॲक्शन 2H2SO4 पासून इतकं मिळतं आपल्याला. हा जो लागणार आहे तो काय तर इलेक्ट्रोफाईल जनरेट होतो. एक H3O+ मॉलिक्यूल बाहेर पडतो, दुसरा HSO4 आणि त्याच्यातून काय मिळतं SO3. एक इलेक्ट्रोफाईल आपल्याला तिथं जनरेट होतो. त्यानंतरच्या आता सल्फोनेशनमध्ये फक्त तुम्हाला काय करायचं, हायड्रोजन कशानं रिप्लेस करायचा SO3H ग्रुपनं, त्याला म्हणतात सल्फोनेशन. आणि ती रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते तर फिमिंग सल्फ्युरिक ॲसिड किंवा त्यालाच म्हणतात ओलियम 373. नेहमी लक्षात ठेवा ही सल्फोनेशन म्हणजे काय होतं, फक्त आपल्याला काय रिमूव्ह करायचं असतं तिथं, हायड्रोजन कशानं रिमूव्ह करतो तर SO3H ग्रुपनं हायड्रोजन रिप्लेस करायचं SO3Hनं. जसं नायट्रेशनमध्ये NO2 रिप्लेस करत होतो हायड्रोजन, हॅलोजिनेशनमध्ये क्लोरीन ब्रोमीनं रिप्लेस करता येतं. तसं फक्त असं लक्षात ठेवा तुम्ही रिॲक्शनमध्ये कुठं काय चेंज करायचं, कारण जेव्हा आपण नेक्स्ट इयरला अल्डिहाइड कीटोन्स वगैरे जे चॅप्टर्स आहेत प्रत्येक फंक्शनल ग्रुपवर तुम्हाला ते चॅप्टर आहेत आणि प्रत्येक फंक्शनल ग्रुपच्या रिॲक्शन्स आहेत. ॲरोमॅटिक कीटोन्सच्या आहेत, ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आहेत, ॲरोमॅटिक इथर्स वगैरे प्रत्येक ह्याच्या रिॲक्शन्स आहेत. त्याच्यावेळी ह्या सगळ्या रिॲक्शन्स तुमच्या त्यावेळी पण तुम्हाला रिपीट होणार आहेत. फक्त तिथं काय असणार आहे, रिॲक्टंट वेगळा असणार आहे. जिथं बेन्झिन आहे तिथं काय असेल, फिनॉल असेल, त्यानंतर अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, फक्त रिॲक्शन तिथं रिॲक्टंट काय असणार आहे, वेगळा असणार आहे. पण दुसरं जी तुमच्या ॲरोवरच्या कंडिशन्स असतील त्या कंडिशन सेम असतील. प्रोडक्ट पण काय ह्याच्यात जसं आपण चेंज करतोय, बेन्झिनमध्ये एक हायड्रोजन रिप्लेस करतोय तसं त्याच्यामध्ये पण हायड्रोजनच रिप्लेस करतो आपण त्या ग्रुपनं. फक्त त्याचं जे स्ट्रक्चर आहे तसं राहतं आणि पुढे ते कंटिन्यू होतं, ते प्रोडक्ट्स मिळतात. त्यामुळे ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. आता फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. आता अल्कायलेशन म्हणजे आता हे नावच आहे ह्या रिॲक्शनचं असं, फ्रिडल क्राफ्ट्स सायंटिस्टचं नाव आहे ते, फ्रिडल क्राफ्ट्स अल्कायलेशन रिॲक्शन. आता अल्कायलेशन रिॲक्शनमध्ये काय होतं, इंट्रोडक्शन ऑफ अल्काइल ग्रुप किंवा रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन. जे बेन्झिन रिंगमधले हायड्रोजन नाहीत ते कशाने रिप्लेस होतात तर अल्किल ग्रुपनं. जो अल्किल ग्रुप आता तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत झालं असेल. अल्किल ग्रुप म्हणजे काय तर जेव्हा नॉर्मल मिथेन असतो, मिथेनमधला एक हायड्रोजन किंवा नॉर्मल अल्केनमधला एक हायड्रोजन रिप्लेस होऊन जे स्ट्रक्चर राहतं त्याला म्हणतो आपण आर ग्रुप किंवा अल्किल ग्रुप. जसं की CH4 मधला एक हायड्रोजन गेल्यानंतर काय स्ट्रक्चर राहतं CH3, त्याला म्हणतात अल्किल ग्रुप. मग आता इथं फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शनमध्ये काय होतं, जे हायड्रोजन असतात बेन्झिन रिंगमधले, व्हेन 1 or more हायड्रोजन इन बेन्झिन रिंग इज रिप्लेस्ड बाय अल्किल ग्रुप. कशाने रिप्लेस होणार आहेत, अल्किल ग्रुपनं. दिस रिॲक्शन इज कॉल्ड फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये बेन्झिन रिंगमधले हायड्रोजन अल्किल ग्रुपनं रिप्लेस होतात त्याला म्हणतात फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. मग आता इथं बघा रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये केली, बेन्झिन रिॲक्ट्स विथ मिथिल क्लोराईड CH3Cl. कशासोबत रिॲक्शन झाली, मिथिल क्लोराईड सोबत CH3Cl. कशाच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते तर अनहायड्रस AlCl3, याला म्हणतात लेविस ॲसिड्स. याच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. लेविस ॲसिडचे असतात त्याच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन असते अनहायड्रस AlCl3. मग इथलं काय होतात बघा, हायड्रोजन कशाने रिप्लेस होतो तर CH3नं, आणि जो तिथं तुमचा हायड्रोजन असणार आहे तो काय पडतो Cl सोबत बाहेर पडतो. मग आता बेन्झिन रिंगला जेव्हा CH3 अटॅच असतो तेव्हा त्याचं नाव काय असतं, मिथाइल बेन्झिन पण म्हणतात त्याला, किंवा त्याचं जे कॉमन नेम आहे तेच IUPACने ॲक्सेप्ट केलं. कोणतं नेम तर टोलिन. काय मिळतो इथं आपल्याला, टोलिन मिळतं. मग बघा स्ट्रक्चर, मिथाइल बेन्झिन किंवा त्यालाच काय म्हणायचं टोलिन. काय होणार आहे, फक्त जे बेन्झिन रिंगमधला हायड्रोजन आहे तो कशाने रिप्लेस होणार CH3 ग्रुपनं. जो हायड्रोजन बाहेर पडतोय तो राहिलेला तो Cl आहे, मिथिल क्लोराईडमधला जो Cl आहे त्याच्यासोबत ॲज अ HCl म्हणून काय पडतो बाहेर पडतो. समजली का रिॲक्शन, सोप्या रिॲक्शन आहे. तुम्हाला एक रिॲक्शन समजली की सगळी रिॲक्शन समजत जाते, कारण इथला हायड्रोजन किंवा कुठलाही असेल वरचा कुठलाही हायड्रोजन, कारण सगळे हायड्रोजन काय इक्वलंट आहे. तुमचं प्रोडक्ट एकच येतं. काय होणार, एक H कशाने रिप्लेस होईल CH3नं. तिथं काय होतो CH3 अटॅच होतो आणि तो H Cl सोबत बाहेर पडतो HCl म्हणून. आणि हे प्रोडक्ट मिळतं आपल्याला मिथाइल बेन्झिन किंवा टोलिन. वेन बेन्झिन इज ट्रीटेड विथ अन अल्किल हलाइड लाईक मिथिल क्लोराईड. कशासोबत रिॲक्शन होते, अल्किल हलाइड सोबत मिथिल क्लोराईड. इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड इट गिव्स टोलिन. अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड म्हणजे ClCl3 सोबत जेव्हा त्याची रिॲक्शन होते तेव्हा त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला तर टोलिन. हे प्रोडक्ट मिळतं मिथाइल बेन्झिन और टोलिन.
दिस रिॲक्शन इज युज्ड टू एक्सटेंड द साईड चेन ऑफ बेन्झिन रिंग. आता ही जी रिॲक्शन बघितली आपण फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन, ही कशासाठी यूज होते तर साईड चेन इन्क्रीज करण्यासाठी. बेन्झिन रिंगमधली साईड चेन इन्क्रीजसाठी ही रिॲक्शन युजफुल असते. याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल कोणता असतो तर R+, कारण आपण बघितलं CH3 तिथं काय होतं अटॅच होतो जाऊन. सो इथं इलेक्ट्रोफाईल कोणता असतो CH3+ असेल किंवा R+. या ग्रुपला ओव्हरऑल म्हणतात R+. आता फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल कसा जनरेट होतो याच्यामध्ये तर RCl प्लस AlCl3 गिव्स R+ प्लस AlCl4. जसं FeCl3च्या बाबतीत इलेक्ट्रोफाईल जनरेट होत होता हॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये, तसाच जनरेट होतो RCl प्लस AlCl3. हा R इथं ब्रेक होतो हा बॉन्ड आणि काय मिळतं R+ तयार होतो आणि इथं AlCl3च्या तिथं अजून एक Cl येतो आणि AlCl4- हे प्रोडक्ट काय होतं तिथं तयार होतं. त्याच्यानंतरचं आहे बघा फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन समजली. अल्कायलेशनमध्ये काय करतो आपण रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय मिथाइल ग्रुप किंवा अल्किल ग्रुप. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप तिथं सबस्टिट्यूट होतो, हायड्रोजन रिप्लेस होतो, त्याला म्हणतात फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. तर असायलेशन रिॲक्शनमध्ये काय होतं असाइल ग्रुप. हायड्रोजन रिप्लेस्ड बाय असाइल ग्रुप. हायड्रोजन कशाने रिप्लेस होतो इथला तर असाइल ग्रुपनं. मग असाइल ग्रुप काय असतो तर एक जो कार्बोनिल ग्रुप आणि अल्किल ग्रुप त्याला म्हणतात असाइल ग्रुप. म्हणजे बघा CH3CO हा जो ग्रुप होतो असाइल ग्रुप म्हणजे RCO. बघा असाइल ग्रुपचं जे जनरल स्ट्रक्चर असतं ते कसं असतं RCO म्हणजेच RC+O. हे जे स्ट्रक्चर असतं त्याला म्हणतात असाइल ग्रुप. मग फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शनमध्ये हा ग्रुप काय होतो तिथं अटॅच होतो, हायड्रोजन तिथून रिप्लेस होतो. मग आता बघा हायड्रोजन जर आपल्याला रिप्लेस करायचं असेल कशानं करायचा, हा ग्रुपनं रिप्लेस करायचा आहे RCO ग्रुपनं. तुम्ही डायरेक्ट CH3CO लिहिण्याऐवजी RCO जरी जनरल रिॲक्शनमध्ये लिहिलं तरी चालतं, RCOCl. मग कशानं आपण रिप्लेस करणार आहे हा ग्रुप तर बघा CH3COनं रिप्लेस करणार आहे. इथला हायड्रोजन CH3COनं रिप्लेस करायचा आहे आणि हा जो Cl आहे तो कशासोबत बाहेर पडेल HCl सोबत बाहेर. हा जो हायड्रोजन आहे तो Cl सोबत काय पडतो बाहेर पडतो ॲज अ HCl. हे बाय प्रोडक्ट मिळतं. रिॲक्शन कंडिशन पण तेच आहे अनहायड्रस AlCl3, कारण इथं काय होतात लेविस ॲसिडच यूज केले जातात अनहायड्रस AlCl3. मग बघा आता इथून तुमचा हा Cl बाहेर पडणार आहे. मग इथं अटॅच करताना काय करायचं हे लक्षात घ्या. आधी CO ग्रुप अटॅच करायचा आहे तुम्हाला, COCH3 असं अटॅच करायचं आहे. काही वेळा चूक होते, तुम्ही CH3CO लिहिता पण CH3CO जर लिहिला तर तिथं CH3 पहिला अटॅच होत नाही, कारण तिथं पहिल्यांदा काय होतो कार्बोनिल ग्रुप अटॅच होतो, इथला तुमचा बॉन्ड ब्रेक होतो. त्यामुळे जॉईन होताना कोणता बॉन्ड पहिला ब्रेक होतो तर COCH3 ॲसिटल ग्रुप. या ग्रुपला काय म्हणतात ॲसिटल ग्रुप, असाइल ग्रुप, ॲसिटल और असाइल ग्रुप. तिथं काय होतो जॉईन होतो. इतकं लक्षात ठेवा. फक्त जॉईन करताना कुठून जॉईन करायचं तर COनं COCH3 असं जॉईन करायचं. CH3CO कधी जॉईन करायचं नाही, कारण तो ग्रुप काय असतो कार्बोनिल ग्रुप आणि CH3. मग इथं तयार काय होतं तर बघा हे कीटोन तयार होतं. ऐका बघा हा एक R आहे, CO ग्रुप आहे आणि हा पण काय आहे Rच आहे. R म्हणजे अल्किल ग्रुप किंवा फिनिल रिंग असेल, ही फिनिल रिंग असेल ती RCOR ॲरोमॅटिक कीटोन्स. याला काय म्हणतात तर ॲरोमॅटिक कीटोन्स आहेत. कीटोनसारखं स्ट्रक्चर आहे. याचं नेमिंग काय असतं ॲसिटोफिनोन किंवा 1-फिनिल इथॅनोन. याचं जे नेमिंग आहे ते 1-फिनिल इथॅनोन होतं किंवा ॲसिटोफिनोन हे त्याला म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये काय होतं HCl बाहेर पडतो. फक्त रिॲक्शनमध्ये लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं हायड्रोजन कशानं रिप्लेस करायचं आहे तर COCH3 हा ग्रुपनं COCH3 ह्या ग्रुपनं रिप्लेस करायचं आहे. त्यामुळे आधी तुमचा कार्बोनिल ग्रुप यायला पाहिजे, कारण बेन्झिन रिंगला कार्बोनिल ग्रुप अटॅच असून त्यानंतर CH3 येतो. त्यामुळं असं चुकून करू नका की पहिल्यांदा CH3 आणि नंतर CO. फक्त हे चूक होते ही तेवढी लक्षात घ्या, कारण बॉन्ड आपला इथला ब्रेक होतो, Cl मधला बॉन्ड ब्रेक होतो. त्यामुळे अटॅच करताना पहिल्यांदा CO येईल आणि नंतर CH3. आणि जो हायड्रोजन तुमचा त्यातला बाहेर पडेल तो Cl सोबत बाहेर पडतो HCl. त्याच्यातून काय पडतं बाहेर पडताना असाइल क्लोराइड्स सोबत रिॲक्शन झाल्यानंतर बेन्झिनची आपल्याला काय मिळतं तर ॲसिटोफिनॉन. ही रिॲक्शन अजून एक प्रोडक्ट वापरून पण होऊ शकते. अजून एक असतं ॲसिटिक अनहायड्राइड. तर आपण पहिली जी स्ट्रक्चर बघितलं ॲसिटल क्लोराईड वापरून पण होते. CH3COCl COCH3 तिथं अटॅच होतो. अजून एक तीच रिॲक्शन सेमच रिॲक्शन होते, प्रोडक्ट पण सेम मिळतं. काय वापरल्या अनहायड्राइड, ॲसिटिक अनहायड्राइड. हे ॲसिटिक अनहायड्राइड काय असतं आधी समजून घ्या.
ॲसिटिक अनहायड्राइड काय असतं तर जेव्हा दोन ॲसिड मॉलिक्युल्स, कोणते मॉलिक्यूल सांगितले, दोन ॲसिड मॉलिक्यूल, त्याच्यातनं वॉटर निघून जातं. ॲसिड मॉलिक्यूलमधनं जेव्हा वॉटर निघून गेल्यानंतर जे स्ट्रक्चर राहतं त्याला म्हणतात त्या ॲसिडचं अनहायड्राइड. कोणतंही ॲसिड असेल त्या ॲसिडचं त्याला म्हणतात अनहायड्राइड. ॲसिडमधून जेव्हा वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यानंतर जे स्ट्रक्चर राहतं त्याला म्हणतात त्या ॲसिडचं अनहायड्राइड. मग आता काय सांगितलं तुम्हाला, ॲसिटिक अनहायड्राइड. मग हे कसं तयार होतं तर जे ॲसिटिक ॲसिड आहे त्याच्यातून जेव्हा वॉटर निघून जातं तेव्हा जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणतात ॲसिटिक अनहायड्राइड. माझं ते कसं होतं तुम्हाला सांगते बघा. ॲसिटिक ॲसिडचं स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, CH3COOH, किंवा हे COOH मध्ये काय असतं, C डबल बॉन्ड OH असं स्ट्रक्चर असतं त्याचं. वरती जरी तुम्ही डायरेक्ट C डबल बॉन्ड O परत OH दाखवलं तरी चालेल. मग बघा ॲसिटिक ॲसिडचं स्ट्रक्चर CH3COOH. अजून एक ॲसिटिक ॲसिड मी घेते, दोन ॲसिटिक ॲसिड मॉलिक्युल्स आहेत CH3COOH. हे काय झाले, 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिक ॲसिड. मग ह्याच्यातलं काय होतं बघा, वॉटर निघून जातं. असं काय होतं, वॉटर निघून जातं. ह्यातला OH आणि ह्यातला H. एका ॲसिड मॉलिक्यूलमधला OH ग्रुप, एक दुसऱ्या ॲसिड मॉलिक्यूलमधला हायड्रोजन ग्रुप. असं काय मिळतात ह्याच्यातनं H2O बाहेर पडतं. मग H2O बाहेर पडल्यामुळे हे काय होतं, असं जॉईन होतं स्ट्रक्चर, ह्या ऑक्सिजनशी जॉईन होतं. म्हणजे स्ट्रक्चर काय होईल सांगा बघा. मी काय सांगितलं तुम्हाला, CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड CH3COOH किंवा C डबल बॉन्ड OOH. हे दोन ॲसिड मॉलिक्यूल घेतले, त्यातला एका ॲसिड मॉलिक्यूलमधला OH, दुसऱ्या ॲसिड मॉलिक्यूलमधला H हे बाहेर पडतं. मग तुम्हाला स्ट्रक्चर कसं मिळतं बघा याचं. आता कन्सिडर करा हे OH निघून गेलं आपलं. बघा काय सांगितलं, हा जो O आहे हा तो O गेला नाही आहे, तर फक्त हा जे OH ते आपण रिमूव्ह केलं. त्यानंतर बघा आता हा जो इथं राहिलेला तो O होता, तो ह्या दोघांच्या मध्ये येऊन असं स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे CH3COO COCH3. हे जे स्ट्रक्चर येतं, हा जो ऑक्सिजन येतो दोन्हींच्या मध्ये येतो, असं जे स्ट्रक्चर असतात त्या स्ट्रक्चरला म्हणतात ॲसिटिक अनहायड्राइड. तेच कसं दाखवलंय बघा त्यांनी, CH3CO ट्वाईस O म्हणजे हे CH3CO 2 वेळा आहे म्हणून ट्वाईस, आणि हा त्यांचा मधला ऑक्सिजन, सो CH3CO ट्वाईस O असं हे स्ट्रक्चर दाखवलंय, त्याला म्हणतात ॲसिटिक अनहायड्राइड. कसं होतं तयार हे, जेव्हा दोन ॲसिड मॉलिक्यूलमधला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो त्याच्यातनं जे एक ऑक्सिजन राहतो तो दोघांच्या कंबाईनमध्ये येतो, म्हणून याला स्ट्रक्चरला म्हणतात ॲसिटिक अनहायड्राइड. आणि याच्यामध्ये जो हे जे बॉन्ड असतात किंवा हे जे स्ट्रक्चर असतं ॲसिटिक अनहायड्राइडचं ते AC ट्वाईस O असं पण दाखवतात, कारण हे CH3CO साठी हे पण वापरतात AC ट्वाईस O असंही दाखवलं जातं हे ॲसिटिक अनहायड्राइड. तिथं असं जर तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये कुठं दाखवलं असेल, मेकॅनिझममध्ये वगैरे दाखवतात AC ट्वाईस O, तर तिथं काय कन्सिडर करायचं, तर तिथं काय ॲसिटिक ॲसिड आहे. त्यानंतर बघा आता याचं स्ट्रक्चर जर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही त्याचं स्ट्रक्चर काढून घ्या वाटल्यास. हे स्ट्रक्चर कसं असतं, CH3CO तुम्ही असंही लिहू शकता, किंवा CO डायरेक्ट मी सांगते त्याचं ऑलरेडी स्ट्रक्चर कसं असतं, CH3C डबल बॉन्ड O, इथे तुमचा O असतो, परत हा ऑक्सिजन दोघांच्या मध्ये येतो, परत C डबल बॉन्ड O आणि हे CH3, म्हणून त्याच्यासाठीच लिहिले CH3CO काय असतात, 2 ग्रुप असतात, CH3CO ट्वाईस आणि हा मधला ऑक्सिजन. मग आता ही रिॲक्शन होताना कशासोबत रिॲक्शन होते, ॲसिटिक अनहायड्राइड सोबत, आणि जी ॲरोवर कंडिशन आहेत ते कोणते आहेत, अनहायड्रस AlCl3. मग आता तुम्हाला सांगते, जेव्हा आता आपला हायड्रोजन्स आहे, हे जे स्ट्रक्चर आहे बघा, इथला हायड्रोजन कोणताही हायड्रोजन, त्या जे 1 हायड्रोजन कशाने रिप्लेस होणार आहे, इथं असाइल ग्रुपनेच रिप्लेस होतो. फक्त जे आपण ॲसिटल क्लोराईड यूज करून रिॲक्शन करत होतो त्याच्याऐवजी काय घेतलंय, ॲसिटिक अनहायड्राइड. मग सांगते आता रिॲक्शनमध्ये कसं जॉईन होतं बघा, CH3CO हा ग्रुप आहे, किंवा C डबल बॉन्ड O कन्सिडर करा, CH3CO आणि हा O परत इथं CO CH3, हे असं स्ट्रक्चर आहे CH3CO CH3CO. मग याच्यामध्ये काय होतं, हा बॉन्ड ब्रेक होतो. कोणता बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड ब्रेक होतो, आणि तुमचं राहतं काय सांगा आता, CH3CO म्हणजे हा जो ग्रुप आहे, इथून जर बॉन्ड ब्रेक झाला तर जॉईन कुठून करायचं, CO पासून जॉईन करायचं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं कोणताही करा, दोन्ही हा होईल किंवा हा होईल. एका स्ट्रक्चरमध्ये तुमचा एक ॲडिशनल ऑक्सिजन राहतो, म्हणजे एका स्ट्रक्चरमध्ये एक ॲडिशनल ऑक्सिजन असतो, दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये तो बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. मग बघा हा बॉन्ड आपण इथून ब्रेक केला, मग ह्या CH3CO आहे, हा काय होईल इथं हायड्रोजनला रिप्लेस करून तिथं जॉईन काय होईल, COCH तिथं जॉईन होईल. जे आपल्याला फर्स्ट रिॲक्शनमध्ये जे प्रोडक्ट मिळालं होतं ते मिळालं का बघा, COCH3 ॲसिटोफिनॉनस काय मिळालं, प्रोडक्ट मिळालं, तिथं काय COCH3 येईल. त्यानंतर राहिलेलं बघा आता जे स्ट्रक्चर राहिलं रिमेनिंग, CH3COO स्ट्रक्चर काय राहिलं, CH3C डबल बॉन्ड O आणि हा O. मग हा जो तुमचा हायड्रोजन बाहेर पडतो तो इथे येतो.
जो बाहेर पडतो त्याच्यासोबत कंबाईन होतो CH3COOH, म्हणजे बाहेर काय पडतं, परत ॲसिटिक ॲसिड बाहेर पडतं आणि हे प्रोडक्ट मिळतं आपल्याला ॲसिटोफिनॉनचं COCH3. म्हटल्यास अनेकदा रिॲक्शन सांगते बघा. जे स्ट्रक्चर असतं CH3C डबल बॉन्ड O, हे जे ॲसिटिक अनहायड्रेटचं स्ट्रक्चर आहे CH3C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O CH3, याच्यामधला हा बॉन्ड रिमूव्ह होतो, ब्रेक होतो. हा बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे आपण इथून जॉईन करणार, म्हणजेच काय करणार, COCH3 जॉईन होणार आणि हा जो राहतो CH3C डबल बॉन्ड OH, तिथं काय होतं, हा जो हायड्रोजन आहे तो तिथं काय होतो, अटॅच होतो आणि CH3COOH इथं बाहेर पडतं. अशी रिॲक्शन पण होऊ शकते फ्रिडल क्राफ्ट असायलेशनमध्ये ॲसिटिक अनहायड्राइड सोबत, किंवा जी फर्स्ट आपण रिॲक्शन बघितली ॲसिटल क्लोराईड, ही इझी रिॲक्शन आहे. ॲसिटल क्लोराईड फक्त काय होतो, COCl बॉन्ड ब्रेक होतो, आपण COCH3 डायरेक्ट अटॅच करतो आणि हायड्रोजन Cl सोबत बाहेर काढतो. पण इथं काय, तुम्हाला आधी ॲसिटिक अनहायड्राइडचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे. जसं की मी सांगितलं ते कसं तयार होतं, जे ॲसिड मॉलिक्यूलमधला जेव्हा वॉटर निघून जातो तेव्हा ॲसिडिक अनहायड्राइड अनहायड्राइड तयार होतो. कोणत्याही प्रत्येक ॲसिडच्या बाबतीत हे होतं. आता आपण ॲसिटिक ॲसिडचं सांगितलं, ॲसिटिक ॲसिडचे जेव्हा 2 ॲसिड मॉलिक्यूल येतात त्याच्यातून जेव्हा वॉटर मॉलिक्यूल निघून जातो तेव्हा हे काय होतं, ॲसिटिक अनहायड्राइड तयार होतं. मग त्या ॲसिटिक अनहायड्राइडमधला जो बॉन्ड आहे तो आपण बॉन्ड ब्रेक केल्यानंतर त्यातला COCH3 अटॅच होतो आणि परत जो हायड्रोजन आहे तो राहिलेल्या CH3COO सोबत अटॅच होऊन CH3COOH ॲसिड तिथं काय करतं, तयार होतं. परत ॲसिटिक ॲसिड तिथं तयार होतं. व्हेन बेन्झीन इज हिटेड विथ ॲन असाइल हलाइड और ॲसिटिक ॲसिड अनहायड्राइड, ॲसिटिक अनहायड्राइड किंवा कोणतंही ॲसिड अनहायड्राइड असेल इन द प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड, इट गिव्स करस्पॉन्डिंग असाइल बेन्झीन. आता हे जनरल रिॲक्शनच्या बाबतीत सांगितले. व्हेन बेन्झीन इज हिटेड विथ असाइल हलाइड, कशासोबत रिॲक्शन झाली बेन्झीनची, असाइल हलाइड अँड ॲसिड अनहायड्राइड, असाइल हलाइड अँड ॲसिड अनहायड्राइड इन द प्रेझन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड. अनहायड्रस काय, ॲल्युमिनियम क्लोराईड, म्हणजे त्यालाच म्हणतात लेविस ॲसिड AlCl3, इट गिव्स करस्पॉन्डिंग असाइल बेन्झीन. याच्यामध्ये काय मिळतं, करस्पॉन्डिंग असाइल बेन्झीन मिळतं. तर इथे इलेक्ट्रोफाईल जनरेशन दाखवले बघा. इलेक्ट्रोफाईल कसा जनरेट होतो ते Rc प्लस डबल बॉन्ड O, त्याला म्हणतात असेलियम आयन. कोणता आयन, असेलियम आयन. मग फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल, इलेक्ट्रोफाईल कसा फॉर्मेशन होतं इथं तर RCOCl प्लस AlCl3, काय काय RCOCl प्लस AlCl3. मग याच्यामध्ये काय होतं, RC पॉझिटिव्ह डबल बॉन्ड O, हा तयार होतो प्रोडक्ट. आता R हे जे आहे बघा COCl आहे, म्हणजेच काय असतं तर RC डबल बॉन्ड O, आणि हे Cl असं स्ट्रक्चर असतं. CO मध्ये काय असतो, डबल बॉन्ड असतो. मग हे RC इथं काय होतं, प्लस चार्ज येतो आणि डबल बॉन्ड O असं हे तयार होतं. आणि AlCl4, कारण Cl इथून काय होतो, बाहेर पडतं. Cl बाहेर पडल्यामुळे C वर काय येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. RC प्लस डबल बॉन्ड O, आणि हे काय बाहेर पडतं तर AlCl3 होतं. तिथं काय होणार आहे, तुमचं एक Cl एक्स्ट्रा होईल, AlCl4. असं काय होतं, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल इथं जनरेट होतो. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणत्या कोणत्या रिॲक्शन बघितल्या तर सल्फोनेशन रिॲक्शन. सल्फोनेशन रिॲक्शन एकदम इझी रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, हायड्रोजन कशाने रिप्लेस करतो आपण, SO3H ग्रुपनं. बाकीचं काही करत नाही. जो SO3H ग्रुप आहे त्यांना हायड्रोजन फक्त रिप्लेस करायचा. तो हायड्रोजन तिथं रिप्लेस झाल्यानंतर त्यातला जो SO3H मधला H2SO4च्या स्ट्रक्चरमधला SO3H निघून गेल्यानंतर राहतं काय, OH. तो OH आणि तो H, H2O ॲज H2O तिथं बाहेर पडतं आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळतं, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड हे तिथं प्रोडक्ट मिळतं. आणि रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते तर फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड, किंवा त्यालाच म्हणतात ओलियम. हा जे कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म असतो सल्फ्युरिक ॲसिडचा त्याच्या प्रेझेन्समध्ये ती रिॲक्शन होते. त्यानंतरची आपण जी रिॲक्शन बघितली फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. अल्कायलेशन रिॲक्शनमध्ये काय असतं तर अल्किल ग्रुप काय करतं, हायड्रोजन कशाने रिप्लेस होतो तर अल्किल ग्रुपनं. जो R प्लस असतो तिथं इलेक्ट्रोफाईल कोणता असतो, R प्लस, म्हणजे मिथाईल इथाईल वगैरे ग्रुप असतील ते तिथं अटॅच होतात. मग ती रिॲक्शन आपण सिम्पली फक्त अल्किल क्लोराईड्स ह्याच्यासोबत करायची इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. अल्किल क्लोराईड सोबत केल्यानंतर काय होतं, त्यातला जो CH3Cl आहे, अल्किल क्लोराईड म्हणजे काय असतं CH3Cl, त्यातला जो बेन्झीन रिंगमधला हायड्रोजन काय करतो तिथं हायड्रोजन रिप्लेस होतो आणि CH3 ग्रुप येतो आणि जो राहिलेला Cl आहे SCl सोबत बाहेर पडतं. इतकी इझी रिॲक्शन आहे. आणि त्यानंतरची जी असायलेशन आहे, मग असायलेशन आपण 2 पद्धतीने करू शकतो. फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन 2 पद्धतीने करता येते. एक कोणतं, युझिंग असाइल क्लोराइड्स. असाइल क्लोराईडमध्ये काय येतं, फक्त
COCl म्हणजे CH3COCl जे आपण यूज केलं ते असिल क्लोराईड. मग त्याच्यामध्ये डायरेक्ट Cl काय होतो, ब्रेक होतो आणि तिथं COCH3 आपण अटॅच करू शकतो. किंवा ॲसिटिक अनहायड्राईड हे यूज करून पण ती रिॲक्शन करता येते. ॲसिटिक अनहायड्राईड यूज केल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये तर जे अनहायड्राईडमधला जो CH3CO ग्रुप आहे तो तिथं अटॅच होतो आणि बाकीचा जो CH3COOH ॲज ॲसिड बाहेर पडतं. इतक्या रिॲक्शन आहेत, व्यवस्थित करा. आता आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला याचा पुढचा पार्ट स्टडी करू. थँक्यू.